नमस्ते, श्री स्वामी समर्थ सर्वांना. सो आहे ना, आज मला एक मस्तशी अशी उन्हाळ्याचं सीझन चालू आहे आणि असा कैऱ्या येतात झाडावर. सो आज मस्त मी कैऱ्याची चटणीची अशी एक रेसिपी आहे, मी ती बनवणार आहे. सो आहे ना, सगळ्यात आधी काय करायचं आहे आपणास की सगळ्यात आधी आपल्याला कैरी म्हणजे जायचं आहे पटकन रानात आणि कैऱ्या चुरून आणायच्यात, कैऱ्या पाडायच्यात आणि कैऱ्या घेऊन यायच्यात. आपल्या कैऱ्या घेऊन आल्यावर काय करायचं आहे की कैऱ्याचे असे बारीक बारीक असे काप करायचे आहेत. मी असे एकदम बारीक बारीक असे वाकडे तिकडे कसे पण काप करायचे. नंतर हिरवी मिरची घ्यायची आहे आपल्याला. हिरवी मिरची घेऊन झाली का की तिचं जे मागचं असतं ना अशी लाईन, ती लाईन जी असते बोंड ते आपल्याला असं कापून घ्यायचं आहे. आणि लसूण आपल्याला सोलून घ्यायचं आहे. सो लसूण सोलून झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे की लसूण सोलून झाल्यावर आपल्याला जी कैरी आहे, मिरची आहे व जो लसूण आहे, हे जे 3 पदार्थ आहे तर आपल्या मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकून चांगलं असं गर्रदेशी फिरून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला एकदम जास्त पातळ नाही करायचं आहे तो गरगूट. आणि तुम्हाला त्याच्यात आहे ना आपलं पाणी नाही मिक्स करायचं आहे, काहीच मिक्स नाही करायचं, फक्त तेवढ्याच 3 गोष्टी मिक्स करायच्या आहेत. आणि ते एकदम असं थोडंसं खडबडीत राहिलं पाहिजे. तुम्ही जर अख्खं असं गरगूट एकदम पातळ केलं तर ती मज्जा नाही येणार खाण्यात. सो आहे ना, आता आपल्याला काय करायचं आहे, आपण ते काढून घ्यायचं आहे एका वाटीत किंवा एका असा छोट्याशा भांड्यामध्ये, किंवा असं जेवढं तुमचं कैऱ्यांचं प्रमाण आहे तेवढ्या प्रमाणात तुम्हाला ते काढून घ्यायचं आहे. काढून घेऊन झालं आपल्याला काय करायचं आहे की ना पटकन जसे एक वाटी किंवा काय ते स्टीलचं भांडं घ्यायचं आहे. स्टीलचंच घ्यायचं आहे, कारण तुम्ही जर प्लास्टिकचं घेतलं तर प्लास्टिकचं भांडं आहे ना, जे तुम्ही गॅसवर करता त्याच्यातलं पातळ जे असतं ना, ते पातळ थोडं प्लास्टिक आहे त्याच्यात पडतं, म्हणून ते आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं. सो तुम्हाला स्टीलचेच भांडे वापरायचे आहेत रोज तुमची मर्जी. बट आपण जे गॅसवर करतो ना ते तुम्हाला स्टीलच्याच भांड्यात केलं तर ते तुमच्यासाठी एकदम बेस्ट राहतं. सो आपल्याला तसं तेल पटकन गरम करून घ्यायचं आहे, व्हेजिटेबल तेल. आणि त्याच्यात आपल्याला तेल गरम करून झालं, गॅस बंद करायचं, घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला जिरे सोडायचा. असा एकदम मस्त तडतड आवाज आला पाहिजे. सोडल्यावर आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे आपण छोट्या भांड्यामध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये आपण त्याची मिक्सचर जे आहे त्याचे काढून घेतलं होतं त्याच्यात ते असं वरून ओतायचं आहे. पण ते ना ओतायच्या आधी तुम्हाला त्याच्यात थोडीशी अशी मिरची पावडर आणि मीठ टाकायचं आहे. आणि नंतर मग ते जिऱ्याचं जे तेल आहे ते त्याच्यात ओतून घ्यायचं आहे. आणि म्हणजे आपली मस्त बनते चरचरीत तिखट झणझणते अशी चटणी. आणि ती चटणी आहे ही अशी दिसते ना, एकदम मस्त चकचकीत चटणी. हे पहा, ही जी चटणी आहे ना आपली, ही चटणी आता मी रेसिपीमध्ये बनवण्यासारखी अशी चटणी आहे. या चटणीला खाली असं तेलही सुटतं. आणि काहीच ही चटणी तुम्ही ना, आणि काहीच ही जी चटणी आहे ना, ती चटणी तुम्ही अशी आपल्या चपात्याबरोबरही खाऊ शकता किंवा भाकरीबरोबरही खाऊ शकता. सो आपण ट्राय करूया, थोडी चटणी आपण ती खाऊ शकतो. आणि आज मस्त आईने काळी भाजी आणि अशा चपात्या होत्या, बट त्या चपात्या संपलेल्या होत्या आणि आता भाकर चुरली होती, म्हणून मी आता ट्राय करते भाकरसोबत कशी लागते चटणी. सो मी अशी थोडीशी अशी भाकरीचा तुकडा घेतला ट्राय करण्यासाठी. आणि आपल्या अशा थोड्याशा प्लेटीत आपली अशी चटणी घेतली. प्लेट नव्हती तिथं म्हणून मी असं छोटीशी चटणी घेतली झाकणावर. आणि अशी भाकर घेतली, चटणी घेतली आणि अशी एकदम चटणी आपली एकदम जास्त माइंड ब्लोईंग लागलेली आहे. एकदा नक्की ट्राय करा. आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओस लाईक, सबस्क्राईब आणि कॉमेंट करा की ताई खूप छान चटणी झाली आहे ट्राय केल्यावर. सो सगळ्यांना बाय बाय.